इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी शस्त्रसंधी. हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांची प्रतिक्रिया. तर ट्रम्प यांचाही अमेरिकेच्या संपूर्ण विजयाचा दावा. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडला. लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही इस्रायलचं स्पष्टीकरण. तर लेबनॉनमधील हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ म्हणाले होते. युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला. ट्रम्प यांनीही दिलं पाकिस्तानला श्रेय. ब्रिटनकडूनही कौतुक. 10 एप्रिलला इस्लामाबादेत चर्चा. अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स येण्याची शक्यता. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष. रस्त्यावर उतरत इराणी नागरिकांकडून मुजतबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. आखातातील देशातील शस्त्रसंधीनंतर भारतासह जगासाठी गुड न्यूज. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच कच्चं तेल स्वस्त. काल $115 वर असणाऱ्या किमती $95 पर्यंत घसरल्या. शस्त्रसंधीत पाकिस्तानला मिळालेलं थँक्यू भारतासाठी चपराक. मोदी आणि जयशंकर यांनी राजीनामा द्यावा. संजय राऊतांची मागणी. जयशंकर यांनी पाकला दलाल म्हटल्याची उडवली खल्ली. दोन वर्षांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये परत. चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटलांनी घातला गळ्यात भाजपचा गमछा. पक्षात पुन्हा प्रवेश दिल्याबद्दल मानले आभार. आता शिर्डीचे पोलीस घेणार भोंदू अशोक खरातचा ताबा. राहत्याच्या न्यायालयात करणार अर्ज. जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात खरात विरोधात शिर्डीत गुन्हे दाखल. पुणे महापालिकेत पिस्तूल किंवा इतर शस्त्र घेऊन आल्यास नगरसेवकांना अपात्र ठरवणार. आयुक्त नवल किशोर राम यांचं फरमान. पालिका परिसरात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी निर्णय. मुंबईतल्या धारावीमध्ये गुंडांनी जाळल्या 25 मोटारसायकली. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दुचाकी जाळल्याचा अंदाज. धारावी पोलीस ठाण्यात 4 विरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.